कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि हरे राम कृष्ण रूप पाहतालो रूप पाहतालो रूप पाहतालो रूप पाहतालो सुख धारे हो धारी हो धारी सुख
बाप रखुमा देवी वाला तुटला आयुष्याचा दोरा ये रवाऊगा पसारा ये रवाऊगा पसारा ये रवाऊगा पसारा तुटला आयुष्याचा दोरा एरवाऊगा पसारा एरवाऊगा पसारा एरवाऊगा पसारा काकोली पळती राधा पोरे काकोली पळती राधा
काय म्हणतात महाराज? तुटला आयुष्याचा दोरा, एर बाबू गाची पसारा, टाकून पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. तुटला आयुष्याचा दोरा, एर बाबू गाची पसारा, टाकून पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. अवघे सुखाचे सांगती, कोणी कामाने आणते, टाकून पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. चोखा मने फजित खोर, चोखा मने फजित खोर, माझे माझे म्हणती घर, टाकून पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. विढाला ब्रह्मानंदम परमसुखम केवलम द्वंद्वातीतम गगन सदृश्यम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यमिमलमचलम सर्वादि साक्षभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमा. ध्यान मूलम गुरुमूर्ते, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुर्वाक्यम, मोक्ष मूलम गुरु कृपा. नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम हनुमान, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अभीर. आता रे माझ्या भावा, अंतराय नको रे देवा.
आले भागात करीतो तुझेच नाम उच्चारितो दृढ माझे मना पायी राखावे बांधून तुका मने वाटे आता फोटो देऊ नको रे बाबा फाटे ओम नमो रे ज्ञानेश्वरा करुणा करा रे दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग अखंड कोट ब्रह्मांड नायक करुणावंत भक्त वत्सल रुक्मिणी प्राण संजीवन पंढरीशी भगवान परमात्मा यांच्या असीम कृपादानाने माऊली मावष्टे ज्ञानोबरा जगद्गुरु संत श्रीमणी श्रीमंत चोखोबा महाराज यांचा चार चरणाचा अभंग चिंतन रूपी सेवेसाठी निवडला विढाला प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेला आरंभ करण्यात पूर्वी हे आरंभी वंदीना अयोध्येचा राजा आरंभी वंदीना अयोध्येचा राजा आरंभी वंदीना अयोध्येचा राजा आरंभी वंदीना अयोध्येचा राजा सेवेला आरंभ करण्यात येतो पूर्वी अगदी अल्पसा परिहाद्यानं आद्यकर्ते वक्त्याचं या न्यायाप्रमाणे आज आपण या ठिकाणी जमलो काय ते कारण आहे विनाकारण नाही कारणावरून कार्य असतं उपादान कारण आहे कारणच जर नाही तर कार्य कुठून आणि ते कारण आपल्या सर्वांना माहिती आहे आपल्या सर्वांच्या परिचयाचे प्रेमाचे असणारे स्वर्गीय रामदास म्हणजे आपण त्याला आबा म्हणायचो राम आबा गरड त्यांच्या वडिलांचं नाव काय टाकलं भाऊसाहेब एक नाही स्वर्गीय रामदास भाऊसाहेब गरड म्हणजे आबांना जाऊन 1 वर्ष झालं प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र जमलो आबाच्या जाण्यानं निश्चितच त्या परिवारामध्ये आणि आपल्या गावामध्ये सुद्धा परमार्थिक वसा त्यांनी चालवला असे असणारे आपले गरड आबा त्यांच्याबद्दल तर बोलायचं ठरलं ते वारकरी होते भजने होते हार्मोनियम वादक होते गाण्याचा छंद होता हे त्यांच्या आवडी आहेत आबाच्या माझा आणि ह्या गरड परिवाराचा संबंध त्यांचे ज्येष्ठ बंधू स्वर्गीय भास्कर अण्णा त्यांनी मला लोणीमध्ये आणलं बदलीवर आता किती वर्ष झाले बघा अण्णा दुसऱ्या वर्षी गेले पहिल्या वर्षी माझं कीर्तन झालं दुसऱ्याच वर्षी पण अण्णा एक आजाराने त्रस्त झाले अण्णा गेले मग आता अण्णाची किती पुण्यतिथी झाल्या बघा त्याच्या अगोदरचं 1 वर्ष म्हणजे तेवढ्या वर्ष झालं माझे आणि ह्या गरड परिवाराचे परमार्थिक प्रेमाचे संबंध आहेत अण्णांनी आणलं मला तेव्हापासून मग हे गरड परिवार आणि माझं एक परमार्थिक प्रेमाचं नातं झालं मग त्यांच्यासोबत पुन्हा अण्णा गेल्यानंतर मग आबाने थोडी जवळीकता केली आपल्या अण्णांनी आणलं ह्या बाबाला मग अण्णा पुन्हा मग विलास अण्णा ही जोडी संपर्कात राहिली मागच्या वर्षीपर्यंत पैकी आबांनी मागच्या वर्षी देह ठेवला हो मी सांगून नाही ना आबाला ज्यावेळेस पुण्यामध्ये ॲडमिट होते ना
आबा मला दवाखान्यातून फोन करायचे आणि आबा म्हणजे बाबा तुम्हाला मी फोनवर बोललो की मला जर बरं वाटतं, मी आजारी आहे, फोनवर तुम्हाला बोललो की मला बरं वाटतं, तुम्ही मला एक आठवड्यात एक फोन करीत जा, नाही तर मी करत जाईन. कधी कधी त्याला भीती वाटायची की बाबा कुठं कीर्तनात असं कशाला त्रास द्यायचा, मग मी फोन केला की मग आणखीन बरं वाटायचं. मग घरातल्या सगळ्या परिवाराला सांगायचे बाबाचा फोन आलता, बाबाचा फोन आलता. असं एक माझं आणि आबाचं फार माझा तीर्थक्षेत्री सप्ताह पैठणचा फडावला आमचा परंपरेचा सप्ताह आणि आम्ही 12 वर्ष संकल्प केला तीर्थक्षेत्रावर सप्ते करायचा. त्यापैकी आमचा 12वा सप्ताह पैठणमध्ये पुरणपोळ्याची पंगत आमच्या आबाची आणि अण्णाची त्या ठिकाणी काल्याची. हो, आणि ती पंगत आजही चालू आहे आमच्या श्री विठ्ठल साधक आश्रम पंढरपूरला फडावर. नरसिंह जयंतीचा आमचा सप्ताह आणि ती काल्याची पंगत आजही दोघांकडे आहे. हो, असा असणार ह्यांचा माझा थोडा पारमार्थिक परिचय तुमच्या पर्यंत पोहोचवला. हो, आबांना जाऊन 1 वर्ष झालं. निश्चितच परमार्थामध्ये असणारी खूप मोठी पोकळी आहे. सर बरोबर आहे ना, आपल्या गावामध्ये भजनातली पोकळी, सप्त्यामध्ये काही असेल त्यांचं योगदान हे ते निश्चितच त्या आबाची जागा आज त्या ठिकाणी रिक्तच आहे. कारण आबाचा असा एक पारमार्थिक स्वभाव, राहणं अगदी असा बांधा होता, शरीर प्रकृती तंदुरुस्त आणि राहणं कडक, एकदम छानपैकी, एकदम स्वच्छ कपडे, कडक टोपी, बोलणं रुबाबदार आणि असा उत्साह पुरा धिपाड गडी. आपल्यातून 1 वर्ष झालं गेलेत आबा. खूप वाईट घटना घडली आणि पंढरपूरला आले की मग खास भजनासाठी मठावर यायचे, खास भजनासाठी. आणि माझ्या बाबा तुमच्या कथेमध्ये मला हार्मोनियम वाजायला बरं वाटतं, कारण माझ्या फडकरी चाली आणि त्यांना ती खूप आवडायच्या. ते बाबा तुमच्या कथेमध्ये मला हार्मोनियम वाजायला घेत चला, मी आता थोडा रिटायरच झालोय असं म्हणले. पण कशाचं काय व कशी काळाची चाहूल आली बाग सुखाची, नाही का, अगदी काळाने घाला घातला आणि 1 वर्षापूर्वी आबा आपल्यातून निघून गेले. ह्या परिवाराने मग संपर्कात राहून सचिननं फोन केला मागच्या 4 महिन्यापूर्वी. त्याने बाबा आबाचं वर्ष श्राद्ध आणि आपल्याला नियोजन करायचं, यावं लागेल तुम्हाला. मग मी घरी आलो, आम्ही सगळं परिवार बसलो, सचिन, मग सगळी त्यांची मुलं, मग सचिन, संदीप, दीपक, सगळे आम्ही अण्णा सगळे एकत्र बसलो आणि कार्यक्रमाचं नियोजन. ते म्हणजे बाबा आपल्याला स्वरूप चांगलं करायचंय. हो, आबाची आशीर्वादानं भरपूर आहे, काही अडचण नाही. कार्यक्रम चांगला घवघवीत करायचा, त्यांना शोभन असा कार्यक्रम करायचा आणि तुमच्या नियोजनातनं, तुमच्या माध्यमातनं कार्यक्रम करायचा. हो, मग ठीक आहे म्हटलं. आम्ही बसलो, सगळे आमचे महाराष्ट्र ज्यांनी, पूर्ण महाराष्ट्र ज्यांना ओळखतो, हो, ज्यांनी आदरणीय रामरावजी महाराज ढोक बाबांच्या सोबत उभा आयुष्य घालवत चालले. श्री हरिभक्तीपरायण भजन सम्राट. कीर्तनातला जो मेन गाभा असतो ना, ते टाळकरी असतो. हो, त्यापैकी आमचे भजन सम्राट रविदासजी महाराज आबा जगदाळे, त्यांना आमंत्रण दिलं. वेळेचं बंधन काय असतं त्यांच्याकडून शिकून घ्यावं. रात्री कोपरगावला होते ते, त्यांना सांगितलं आबा आपल्याला सकाळी 10 वाजता कीर्तन चालू करायचे, नगरमध्ये 7 वाजता हजर. मला फोन केला, म्हणजे बाबा मी नगरमध्ये आलोय, कोपरगावून. त्याचबरोबर मग भजन रत्न आपल्याच भागातील जवळच आहे जरा आष्टी तालुक्यामध्ये, संजयजी महाराज हजारे. हे महाराष्ट्रातलं मोठं नाव आहे. भोकरदनला सप्ताह चालू आहे. भोकरदन या ठिकाणी बरोबर 9:30 वाजता हजर. त्याला मध्ये जगदाय बाबाला टाइम आणि बांधिली कितला मी कीर्तन कराय. मी किती जरी उशिरा चालू झालं तर वेळेस सोडणार बाबा. का कमी ओव्हरमध्ये मला जास्त रन काढता येते. म्हणजे वेळेमध्ये कीर्तन किती वाजता सुरू होऊ द्या, वेळेवर सोडायचं हे त्यांना माहित होतं. म्हणून वेळेवर आपला कार्यक्रम वेळेवर त्या इथे कधी आमच्या फडातले आमचे मुकुटमणी मृदुंगाचार्य, गायनाचार्य, हरिभक्त ऋषिकेश महाराज हे आबाच्या जवळचे होते. अण्णाचे पण आज संपर्कात आहेत आमचे ऋषिकेश महाराज. आणि मग आता 2 मृदुंगाचार्य आमचे हरिभक्त ओम महाराज नन्नवरे, त्यांचे पिताश्री माझे मित्र आहेत विश्वनाथ महाराज. तुम्ही लहान होते, माझे एकदम मुक्काम झाले तेव्हा तुमची संस्था होती अलीकड तिथं रोडला. तुम्हाला ओळखत नाही, तुम्ही लहान होते तेव्हा. असे लहान लहान होते. आधी संस्था तुमची आहे ना. मग तुमचे पिताश्री माझे मित्र हे का नाही, त्याला निरोप द्या. बाबाने आठवण काढली ती म्हणा. आमचे ओम महाराज ननवरे आणि त्याचबरोबर आमचे युवराज महाराज चांदार, मराठवाडा भूषण. वा वा वा, हे की नाही. असं द्या, त्यांचं वजन जर केलं तर मृदंगापेक्षा 500 ग्रॅम कमी आहे. पण गडी ऐका ना, म्हणजे हे बांधिलकीमध्ये वाजवणारे दोन्ही मृदंगाचार्य आणि पेटी मास्तर जयदीप महाराज गाव
तांदूळवाडी आदिनाथ बोची वा वा छान 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 हा नातू त्यांची छान. तरी मी विचार करतो कारण पांढरी 3 पांढरी 4ला पेटी वाजवणं सोपं नाही. पांढरी 3चे आणि पांढरी 4चे स्वराला स्वर लागणं फार कठीण आहे. मी यातला लई हेडमास्तर आहे. तरी गडी पांढरी 4ला पेटी एकदम तंतोतंत स्वर देतोय. तरी मला वाटलं कुठून तरी ओलई थोडी आहे घराण्यामध्ये. नक्कीच का आता सिद्ध झालं. विढाला आमचे हरिभक्त म्हणून बाप्पा महाराज देवकतेच ना आणि भाऊ महाराज पालवे मामा बादचे की नाही मी सगळा मी ओळखतो. माझे अभंग पाठ कमी आहेत पण माणसाचे नाव जास्त पाठ आहेत. त्याबरोबर आमचे मग धांडेवाडीचे वा 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 आमचे ते बी आबाच आहे. ते बी नाही मालो आबा त्यांना कोण ओळखत नाही. सगळे आमचे परिसरातले टाळकरी मंडळी गुणीजन सर्व आमचे गणेश महाराज जंजिरे माझ्यासोबत आमचे विद्यार्थी आणि आपला सर्व गरड परिवार आणि गावातील सर्व त्यांचे नातेवाईक इष्ट परिवार सगळी मंडळी या ठिकाणी येऊन आपण या ठिकाणी एक त्यांचे आदरांजली प्रकीर्तन आहे. आपण बोलता बोलता म्हणतो श्रद्धांजली. कसली श्रद्धांजली हो? आदरांजली वारकऱ्यांची साधू संतांची आदरांजली असते श्रद्धांजली नाही. एक त्यांची आदरांजली एक आठवण म्हणून स्मरण म्हणून कीर्तन करायचं. पर्याय थोडा बाजूला ठेवू आपल्या अभंगाकडे आणि चिंतनाकडे विढाला साऊंड सिस्टीम छान आहे बरं का. साऊंड सिस्टीम हा अतिशय गोड आहे. आमच्या कलावंताला जसं पाहिजे तसं हे की नाही. कीर्तनाचे माहेरघर ही चॅनलवाले पुण्याहून आले. नात्यापुत्यात आले तर 8 वाजता मला फोन केला म्हणजे बाबा मी नात्यापुत्यात आलोय कीर्तन तुमचं कर्जत तालुक्यामध्ये आहे मग कसं यावं लागेल. म्हटलं आता तुम्हाला ते ही टाकतो काय म्हणते ते लोकेशन ते मला काही कळत नाही. मी आता खेड्यातला माणूस पोरांना म्हणलं पोराव ती लोकेशन काय ती त्यांना टाका आणि तेही या ठिकाणी बरोबर वेळेत आले. आल्यानंतर बोलले बाबा मी सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून निघलोय पुण्याहून पण मला भूक लागली काय फराळाची अवस्था होईल का झालं का मला केलं ना हा म्हणजे काय काळजी करू नका हे आपलं गरड वस्ती म्हणजे माहेरघर आहे काय काळजी करू नका. झालंय ना पण बळच हा म्हणू नका. झाले ना झालं नसतं तर मग 12 वाजता करू आपण. विढाला विढाला महाराज म्हणतात तुटला आयुष्याचा दोरा. हो प्रथम पुण्यस्मरण आहे. जीवावर 16 संस्कार होत असतात. ऐका बरं नीट ऐका बरं गोड ऐका. हो जीवावर 16 संस्कार होतात. पहिला संस्कार गर्भधारण आणि शेवटचा संस्कार प्रथम पुण्यस्मरण. क्रमांकाने 8 संस्कार आई वडील मुलावर करतात आणि 8 संस्कार मुलांनी करायचे आई वडिलावर. आता जो संस्कार आहे तो मुलांनी करायचा असतो. मुलांनी त्याला पिंडदान तर्पण म्हणतात श्राद्ध म्हणतात. ते मुलांनी करायचं असतं आई वडिलाचं. तेव्हा ते पितर स्वर्गामध्ये सुखी राहतात. नाही तर घराण्याला पितृदोष लागतो पितृदोष. हो आणि ते पण आमच्याकडे ते म्हणे बाबा आम्ही एवढे परमार्थिक माणसं घरामध्ये चिडचिड होती सासू सुनाचं जमत नाही बाप लेकाचं जमत नाही घरामध्ये कलह निर्माण होतो. मग आम्ही त्याला सांगत असतो हे सगळं तुमचं बरोबर आहे पण तुमच्या स्वर्गातले पितर दुःख आहे पितृदोष आहे घराला. पुन्हा पितृदोष लागण्याची दाट शक्यता आहे. म्हणून 16 संस्कारापैकी पहिला संस्कार गर्भधारणा दुसरा नाळखंडानी हो तिसरा आहे जो नामकरण विधी प्रथम ग्रास लग्न विधी
असे 16 संस्कारापैकी 8 संस्कार आई वडिलांनी मुलावर करायचे, संस्कार राहिले नाही मायबाप. ऐका रे दादा, मुलासाठी संपत्ती कमवायच्या भानगड पडू नका. अरे मुलासाठी सुसंस्कृती कमवा. हो, बहुतेक वेळा आपण संपत्ती कमवून ठेवतो जास्त, त्याही पेक्षा सुसंस्कृती जपणं फार काळाची गरज आहे. आणि 8 संस्कार आई वडिलांवर मुलांनी करायचे असतात. ते नीट ऐका. हो, आई वडील जर 61 वर्षाचे झाले त्यांची 61 पूजन करायचं. 75 वर्ष पूर्ण झाली त्यांचा अमृत महोत्सव सोहळा करायचा. 99 वर्ष पूर्ण झाली त्यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा करायचा. हे संस्कार आहेत मायबाप. आणि बऱ्याच मुलांच्या वाट्याला ही येत नाहीत. हो, आणि आई वडील गेल्याच्या नंतर मग त्यांचा अंतविधी संस्कार आहे. रक्षाबंधन हा रक्षाविधी असतो, त्याला कुंभ श्राद्ध म्हणतात, वैकुंठ श्राद्ध म्हणतात. पुन्हा महिन्याला करता आपण त्याला मासिक श्राद्ध म्हणतात. आणि शेवटचं असतं त्याला प्रथम पुण्यस्मरण. हो, महिन्याला एक श्राद्ध असतं महिन्याला. आता बऱ्याच वेळा आता कालाच्या वगामध्ये आम्ही सहज बोलत असतो. अरे म्हणे काय रे तुमच्या घरी तुमचे वडील गेले, ते महिन्याचा कार्यक्रम काय दिसला नाही, भजन पूजन ती वळवून घेतले म्हणे. आम्ही काय केले, वळून घेतलं. 10व्या दिवशी 13 लोक जीव घातले. अरे अरे अरे, मग ते बी वळून बघतात खाली पुन्हा. हा, मग ते वळून बघते. मी वळून घेतले ना, ठीक आहे. मग आम्ही अतृप्त आहे, आमची तृप्ती नाही. हो, पितृदोष घराण्याला लागण्याची दाट शक्यता आहे. आणि घरातला पितृदोष शमन होण्यासाठी मग नारायण नाग बोली, कालसर्पण, त्रिपिंडीन, मग त्रिंबकला जा, काही होत नाही. तुम्ही कुठे जा, त्याने काही होत नाही. त्याच्यासाठी एकच मार्ग सांगितलाय, श्रीमद भागवत कथा. मी बोलत नाही, आमचे महाराज बोलतात. हे गीता भागवता करीते श्रीमद भागवत कथा करावी लागती. ऐका रे दादा, भागवत काय करतं, जिवंतपणी ऐकाल, नीट ऐका. जिवंतपणी भागवत ऐकाल, जीवनाला गती देत. आणि गेलेल्या व्यक्तीसाठी भागवत कराल तर त्याच्या जीवनाला सद्गती प्राप्त करत. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्ञान देवता गे झाला हरी बोल, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा, मार्ग सोपा, मार्ग सोपा. मार्ग सोपा करायचा असेल तर श्रीमद भागवत कथा ऐकावं लागते. आणि आबाची इच्छा, गरड वस्ती सगळी मंडळी ऐका. आबाची एक इच्छा राहिलेली बरं का. आबा म्हणायचे, बाबा एकदा गरड वस्ती भागवत करायचे. गरड वस्तीतील सगळी मंडळी ऐका. आबाचा अण्णा, तुम्ही साक्षीदार आहेत त्याला, मठावर आबा आणि आपण एकदा हो रात्रभर तिथं भजन चालू होतं. त्यावेळेस 2 जण 3 जण आपण बोलवतो, बसलो आपल्या रूम मध्ये. तर आबा म्हणले होते, करुणा आता गेला महागच, करुणा आता कवा. हा, तर आबाची इच्छा म्हणून नीट ऐका गरड वस्तीवरली मंडळी. आबाची एक इच्छा होती, बाबा संगीत श्रीमद भागवत कथा आमच्या गरड वस्तीवर एकदा करायची. आमच्या लोणीकराला ऐकू द्या, आमच्या पूर्ण गरड वस्तीवर लोकांना भागवत ऐकू द्या. आणि 2च ग्रंथ भगवंताच्या मुखारविंदातून बाहेर पडले. आणि 2 ग्रंथाला श्रीमद शब्द नीट ऐका. 2च ग्रंथाला श्रीमद भगवत गीता आणि श्रीमद भागवत कथा. का सोमुखे आपण विष्णू, हो श्री गीता हा प्रश्न भगवंताच्या मुखारविंदातून 2 ग्रंथ बाहेर पडले आणि 2च ग्रंथाला श्रीमद शब्द वापरला.
हो आणि म्हणून हा श्रीमद भागवत ग्रंथ ऐका, नीट ऐका मायबाप. उद्धवानी प्रश्न केला, देवा तुम्ही निजधामाला चालले, भागवतातला विषय. देवा तुम्ही निजधामाला चालले, पांडव गेले, सगळी मंडळी गेली, आता पाठीमागे मी एकटा राहिलो. देवा देवा जर मला तुमचं स्मरण झालं, तुम्हाला भेटी वाटलं, आठवण झाली, तर आपली भेट कुठं होईल? भगवंतानी सांगितलं पत्ता नीट ऐका रे दादा, ऐका बरं, गुड ऐका ऐका. भगवंतानी सांगितलं उद्धवाला पत्ता, उद्धवा जर माझं स्मरण झालं ना, तू फक्त श्रीमद भागवत ग्रंथ उघड, त्याच्यात माझं चैतन्य ठेवून चाललंय. ऐका, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदे मन पूर्ण, अनन्य होता या शरणा, खची तटळे जन्म मरण, त्रिताप जाती चिरहे शांती, नाथ हे वदती कृष्णपदी ठेवू माता, आरती करू तुझ भागवता, जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भागवता. हे भागवताच्या आरतीत आहे. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण आहे. मग श्रीमद भागवत, अरे ग्रंथ नाही मग साक्षात कृष्ण आहे. विठाला विठाला विठला विठला विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे 16 संस्कारापैकी संस्कार आहेत ते करायचे असतात मुलांनी आई वडिलांवर. हो, क्रमांकाने शेवटचा संस्कार आहे. हो, म्हणून मनुष्य कुण्या कुळात जन्माला येतो याला महत्व नाही, मायबाप किती वर्ष जगला याला महत्व नाही, अरे जगून काय केलं. अगं त्याचा शेवट कसा झाला, शेवट तो भला माझा रे बहु गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, भेटी रुक्माईच्या वरा. ओ राजा परीक्षितीला सांगितलं, राजा शेवट सांभाळ बरं, शेवट, आणि प्रत्येकाने शेवट सांभाळायचा. कोण दिवस येईल कैसा, नाही रे देहाचा भरवसा. आयुष्य फार थोडं आहे, ऐका ना ऐका. हो, कुणाचं किती राहिलं माहित नाही मायबाप. नकळे पुढील होणार, सकळ पुढील भूत भविष्य हा विचार, भूत भविष्य हा विचार, आखरी में तदनुसार, ओ वर्तन लागे सर्वदा, आखरी में तदनुसार, ए वर्तन लागे सर्वदा. अशा व्यक्तीचं जाणं सुद्धा ऐका. हो, आबाजी आजारी होते ना, तर अण्णाला विचारायचे आज कोणचा वार आहे, आज कोणचा वार आहे. बघा ही माणसं जाताना कशी विचार करून जातात. विषय आपला काय चालला, माणूस किती वर्ष जगला महत्व नाही, त्याचा शेवट कसा झाला. अरे हरिदिनी एकादशीच्या दिवशी त्याने देह ठेवला. ओळखून घ्यायचं व्यक्ती कशी होती, कशी होती. एक हरिदिनी पकडली त्यांनी, एकादशीचं व्रत पकडलं आणि त्या दिवशी आबाने देह ठेवला. मला अण्णाचा फोन चालू व्हायचा. अण्णा मला म्हणायचे, बाबा आबा मला रोज विचारतो आज कोणचा वार आहे, आज काय तिथी आहे, रोज विचार. अण्णा अरे आज कोणचा वार आहे रे, आज कोणची तिथी आहे. एकादशी निश्चित केली, कारण ह्या माणसाचं येणं स्वतंत्र असतं, जाणं स्वतंत्र असतं. कशाचा प्रभाव माहितीये का, परमार्थ महाधन. हा, ही परमार्थाची ताकद आहे मायबाप, ही परमार्थाची ताकद आहे. हो, जाणं सुद्धा निश्चित केलं त्यांनी, हरिदिनी पकडली एकादशीचं व्रत. हो, आणि त्या दिवशी ह्यानी, म्हणून किती वर्ष जगला याला महत्व नाही, जगून काय केलं बाबा, आणि शेवट कसा झाला हे सुद्धा महत्वाचं आहे. हो, जाणं तर कोणाला चुकवता येत नाही, जाणं. त्या महाभारतामध्ये 18 दिवस युद्ध चालू झालं, सगळ्याला माहिती आहे. आणि अभिमन्यू नावाचा जो मुलगा आहे अर्जुनाचा, त्या रणभूमीमध्ये धारा तेत्ती पडला होता. पावसाच्या फुलासारखं लाल बुंद शरीर झालं त्याचं. युद्धाचे नियम तुटले त्यांच्याकडून. सगळ्यांनी एकत्र येऊन त्या अभिमन्यूला मारलं. शेवटचे श्वास घटका मोजतोय. ही गोष्ट आईच्या कानावर गेली. आई, तिची आई कोण, सुभद्रा. हा, सुभद्रेच्या कानावर गोष्ट गेली. माझा एकुलता एक मुलगा धाराती ती पट शेवटचे श्वास मोजतोय. युद्धामध्ये जायचं नाही हा नियम आहे.
एका सेवकाला बोलून घेतलं आणि पत्र लिहायला चालू केलं आणि खालून एक रथ चालला होता. रथ, त्या रथावर भगवान श्रीकृष्ण सारथ्य करत होते आणि अर्जुन पाठीमागे बसला होता. सेवकाला सांगितलं होतं रथ थांबवायला सांग. रथ थांबवला. रथ थांबवला आणि पत्र लिहायला चालू केलं. त्या काळामध्ये हे कागद नव्हता. 5,500 वर्षाच्या कथा आहेत मायबापनी काय करे दादा. त्या काळामध्ये कागद नव्हता. विशिष्ट प्रकारच्या झाडाची साल, त्या झाडाच्या सालीवर पत्र लिहायचं. त्या काळामध्ये शाईचा रंग एकच होता. त्या काळामध्ये शाईचा रंग होता फक्त काळा. एकच शाई होती त्या काळातली. हो, टाक राहायचे. पत्र लिहायला चालू केलं. त्या पत्राला म्हशी लागली. ती म्हशी माझी शाई लागली. पत्र झालं काळं. दुधाचा त्या शाईचा रंग काळा. आणि पत्र लिहायचं कसं, किती धर्म संकट आलं त्या आईला. ऐका बरं, गोड ऐका आता. पत्र लिहायचंय. पत्र लिहून त्या सेवकापाशी द्यायचं आणि पत्र भावाला द्यायचंय. रथ चालवतो तो भाऊ आहे आणि विश्वाचा धनी आहे. आणि पत्र लिहावं. पत्र काळं झालंय. मायबाप 22 वर्ष 27 दिवसाचा अभिमन्यू होता. 22 वर्षांचं तिचं वात्सल्य प्रेम जागा झालं आणि वक्षस्थळातून आपोआप दुधाच्या धारा सुरू झाल्या. त्याला आई म्हणतात मायबाप. आई, आईची बरोबरी जगात कोण करत नाही. हो, निस्वार्थपणे वाट बघा फक्त आईने. मी रोज सांगत असतो माझी थकलेली आई आहे. 90 वर्ष क्रॉस झालं तिचं. 90-95च्या वयातली माझी आई आहे. 90-92 वय असून तिचा अंदाज येतो. सगळे फडवल्या पोरांना माहित आहे, थकून गेले. आजही मी जरी कधी सांगितलं आई जवळ कीर्तन आहे, 11 वाजता कीर्तन संपन्न, मी 12 वाजेपर्यंत घरी येईन. 12ची टायमिंग देऊ द्या मायबाप. आणि काही कारण असतं मला घरी जायला पहाटेच्या 4 वाजू द्या. अख्खं गाव झोपलेलं, अख्खं घर झोपलेलं आणि घरात एकच व्यक्ती जागी आहे, तिचं नाव. आणि माझी एक सवय आहे, मी किती वाजता घरी रात्री जाऊ द्या, गाडी लावली की पहिले मी आईच्या रूम मध्ये जातो. वय झाले, आजारी. गाडी लावली आणि आईच्या रूम मध्ये गेलो. पहाटे 4 वाजता आईच्या रूम मध्ये गेलो. आई टुकू 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 बघत होती. मी आईला प्रश्न केला, आई तू जागी आहे? काय म्हणली माहितीये का, लेकरा बाळा तुझी वाट बघत होते रे, तुझी वाट बघत होते. तुझी गाडी जो पण वाजत नाही, गेट वाजत नाही ना, तो पण मला झोपच लागत नाही. ऐका रे दादा, जो पण तुमची आई जिवंत आहे, तो पण माहेरात पिशवी तुमची रिकामी कधी येत नाही. हो, काहीतरी आई त्या पिशवीमध्ये टाकून येईल. अरे ज्या दिवशी तुमची माय जाऊ द्या, अरे ज्या दिवशी तुमचा बाप जाऊ द्या, तुमचं माहेर संपलं. माहेर संपलं, कोणी नाही राहिलं माहेरात. ज्या दिवशी बाप जाईल ना, हक्काचा उंबरा संपला, चपला सोडायचा. कुठं सोडायचा? कोणी नाही जगात विचारत तुम्हाला. आणि मग मी सहज तिला विचारलं, पण आई 4 वाजलेले, तू जागी आहे? तिला सांगितलं, बाळा तुझं पण येत नाही, तर पण मला झोप लागत नाही. पहाटे 4 वाजता टचकन माझ्या डोळ्यात पाणी आलं. आई, अरे तू आहे तो पण वाट बघशील रे. तू गेल्यानंतर कोणी वाट बघत नाही, कोणी वाट बघत नाही. सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, से बड़ी कर कोई नहीं है माँ, से बड़ी कर कोई नहीं है. वो देती है दुआ, सबसे अन्न उदकासारखं दान नाही, गायत्री सारखा श्रेष्ठ मंत्र नाही, द्वादशी सारखी पवित्र तिथी नाही, आणि मातेसारखं परम दैवत नाही. म्हणून मी रोज सांगत असतो, बरं गोठ्यातली गाय सांभाळा बरं, आणि घरातले बाप आणि माय सांभाळा बरं. ज्याच्या गोठ्यात गाय सुखी आहे आणि ज्याच्या घरात बाप आणि माय सुखी आहे, त्यांनी परमार्थ नाही केला तरी चालेल, नका करू. हो,
वाजवायच्या टाळ्या तर मोकळ्या मनानं वाजवा. काही वाजवू का नको रोजान लावल्या असं काय वाजवायच्या टाळ्या तर मोकळ्या मनानं वाजवा. ही वाजवू का नको वाजवू का नको अरे अरे लय पडझड आपल्या टाळ्या वाजवा असो ना. खरं सांगतो तुम्हाला ही कीर्तनातली फडकरी परंपरा आहे. आम्ही ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल म्हणतो त्यावेळेस तुम्ही सुद्धा म्हणायचं असतं विठ्ठल विठ्ठल. फायदा सांगतो तुम्हाला. आम्ही ज्यावेळेस विठ्ठल विठ्ठल म्हणतो तेव्हा तुम्ही टाळी वाजवायची असते. ही जुनी परंपरा आहे फडकरी. का टाळी वाजवायची फायदा सांगतो तुम्हाला. तुम्ही ज्या टाळी वाजवताना इथं अशी टाळी वाजवता आणि कीर्तनातली टाळी अशी नाही. कीर्तनातली टाळी अशी नाही अशी आहे. आज तुम्ही त्या योगामध्ये जाताना ते म्हणतात वाजवा टाळ्या. मग तिथं टाळ्या वाजून घेतील योगामध्ये. इथं टाळ्या वाजवल्यानंतर काय होतं 72,000 नाड्याचा केंद्रबिंदू इथं आहे. इथं जर तुम्ही 300 टाळ्या वाजवल्या कीर्तनात 300 टाळ्या होतात. 300 टाळ्या वाजवल्या तुम्हाला वर्षभर अटॅक येत नाही. झालं म्हणून आम्ही जेव्हा विठ्ठल 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 म्हणतो तेव्हा तुम्ही विठ्ठल 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 म्हणायचं असतं. का तुमचं 300 वेळा विठ्ठल झालं की तुम्हाला 6 महिने अटॅक येत नाही. आता जवळ यायला बरं हो. आणि मोकळ्या मनानं 10 मिनिटं रोज हसत जा. हसत जा. काही काही लोक हसतच नाही हो ना. काही लोक हसतच नाही. रोज ते किंवा सुरतच वैशी असं वाटतं आख्या गावाचं दुःख ह्याच्याच वाटेला आलं काय ना हसतच नाही. 10 मिनिटं रोज हसत जा. मोकळं मग हसत जा माय बाप. फायदा सांगा तुम्हाला. हो 10 मिनिटं जर तुम्ही रोज हसले तुम्हाला 3 महिने अटॅक येणार नाही. आता लय जवळ यायला लागला. हसत जा हसत जा. मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो. जीवन संगीत है स्वर सजाते रहो. ये जीवन संगीत है स्वर सजाते रहो. मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो मुस्कुराते रहो गुनगुनाते रहो मुस्कुराते रहो. हसत जा. मुस्कुराते रहो गुणगुणाते. हो जो गुणगुण करतो ओळखून घेतो तो आनंदी आहे. आणि जो आनंदी आहे तोच गुणगुण करतो. कशावरून एखादा माणूस गुणगुण करायला लागला का आपण त्याला लगेच म्हणतो काय भानगड असले मूड मध्ये म्हणतो ना आपण. त्या मूड मध्ये कशावर ठरवलं तो गुणगुण करीत होता. आणि जो आनंदी आहे तोच गुणगुण करतो. हा कुणी करत नाही मायबाप. गुणगुण कुणी करत नाही. हा ज्याला स्वर कळाला त्याला ईश्वर कळाला. ज्याला स्वर नाही कळाला तो आसुर झाला. माझे वडील मला म्हणले होते लहानपणी नाना रडताना सुद्धा स्वरात रडत जा. हो स्वर्गवा गेले मी सांगून गेले. रडताना सुद्धा स्वरात रडायचं. कसं स्वर बेसुरी रडायचं नाही. हा जोरात नाही स्वरात. हा आपलं कुठं आलं तर 3 महिन्यापर्यंत आलं ना. आता हो रोज 10 मिनिटं हसा तुम्हाला 3 महिने अटॅक येणार नाही. आणि महिन्यात एक माझं कीर्तन तुमच्या गावात ठेवायचं महिनाभर अटॅक येणार नाही. काय अडचण आहे का तुम्हाला महिन्यात एक कीर्तन ठेवायला. महिन्यावर अटॅक होय सर. 1 महिन्यातलं कीर्तन ठेवायचं महिन्यावर अटॅक येणार नाही. यातलं कुंच परवडतं तुम्ही आपलं बघा विढाला. जलती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर काती ऐकती हरी कथा हरी कथा हरी कथा. म्हणून 22 वर्ष 27 दिवसाची इथं या. मी कुठे जाऊ द्या पण मुद्द्यावर या. सुभद्रा आई तिथून आपला विषय थोडा इकडे आला. ती गरजेचा होता. गरज आहे त्याची आज. हो 25% माणसं आईबाप सांभाळत नाहीत. 25% मुलीच्या दारात आहेत आई वडील. मी 15 जिल्हे हिंडतो महाराष्ट्रातले मला माहित आहे. 25% आई वडील मुली सांभाळायला लागल्या. 25% आई वडील वृद्धाश्रमात गेले. 25% कीर्तनकार मायबाप सांभाळत नाहीत. कधी आमच्याकडे यावं लागेल.
25% पेक्षा जास्त, आणि ते तुमच्या माहितीत आहेत. आम्ही 2 तास कीर्तन किती चांगलं करतो हे बघत जाऊ नका. अरे 22 तास आम्ही काय करतो हे बघत चला. 25% कीर्तन करायला मायबाप सांभाळत नाहीत. सांभाळत नाही तर मग कीर्तनामध्ये रडवणार, मग मोठ्यानं म्हणणार आई माझी आणि बाप माझा. पण अगदी सांभाळा. अरे बोले तैसा आणि त्याचीच वंदावी पावले मायबाप. 22 वर्ष 27 दिवसाचा मुलगा दारातील ते पडतोय, शेवटचे श्वास पोचतोय, पत्र लिहायचं धर्मसंकट, आईचं वात्सल्य प्रेम जाग झालं, आईच्या वक्षेत्रातून दुधाच्या धारा आपोआप. तुम्ही आतापर्यंत पत्र रक्ताने लिहिलेलं पाहिलं असेल, वाचलं असेल, ऐकलं असेल, शाईने लिहिलेलं वाचलं असेल. मायबाप जगातलं एकच पत्र असं आहे ते दुधाने लिहिलं, दुधाने. सुबोधीने पत्र लिहायला चालू केलं. 114 शब्दाचं पत्र आहे भागवतामध्ये. आता ऐका रे दादा, ऐका, पत्र वाचून दाखवतो. ऐकतो. बहिणीने लिहिलं भावाला, अरे भक्तांनी लिहिलं देवाला. भगवान श्रीकृष्णाच्या पाठीवर सुभद्रा नावाची इकुलती एक बहीण 14 वर्षांनी जन्माला आली. 14 वर्षाचा मधला कालखंड इकुलती एक बहीण आहे. आणि बहिणीने पत्र लिहायला चालू केलं. आणि पत्र लिहायचा मजकूर ऐका. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्रीकृष्ण भगवान परमात्मा द्वारकाधीश चरणी श्री साष्टांग दंडवट. पत्र लिहिण्यास कारण की देवा दिवाळीच्या सणाला भेटायला येऊ नको. दिवाळीच्या सणाला ववाळी घेऊन आला नाही तरी चालेल देवा. रक्षाबंधनच्या दिवशी नाही आला तरी चालेल देवा. एकच विनंती आहे देवा, हस्तिनापूरचं राज्य जिंकून जर देशील तर देवा वंशाचा कुलदीप शिल्लक राहत नाही. पांडव सगळे 5 मुलं पांडवाची मारून टाकले देवा. कौरव गेले कोणी नो कोण्या पंथी देवा. फक्त एकच विनंती आहे देवा, हस्तिनापूरचं राज्य जर जिंकून देशील ना, अरे त्या गादीवर बसायला कुलदीप वंशामध्ये शिल्लक राहत नाही देवा. इकुलता एक माझा मुलगा शेवटचा श्वास मोडतो देवा. फक्त एक विनंती आहे, त्याला जीवदान दे देवा. कळावे आपली बहीण सुभद्रा. असं पत्र लिहिलं आणि ते सेवकाच्या हातात दिलं. नीट ऐका बरं, नीट माझ्याकडे ऐका, नीट बघा, ऐका. थोडाच वेळ राहिला आता आपल्याकडे. आणि पत्र सेवकाला सांगितलं, जे रथामध्ये रोज चालवतोय ना त्याच्या जवळ दे. जो महाग बसला त्याच्याकडे नको देऊ. रथ चालवतो त्याच्या जवळ दे. रथ चालवायला विश्वाचा मालक आहे. कर्तम अन्यथा कर्तम शक्ती ज्याच्या जवळ त्याला विश्वाचा मालक म्हणतात. असा द्वारकाधीश रथ चालवतोय आणि पत्र दिलं. आणि पत्र वाचत असताना डोळ्यात पाणी आलं. अर्जुनाने विचारलं सुद्धा नाही की देवा कुणाचं पत्र आहे, तुम्ही का रडता देवा. अख्खं जग रडायला लागलं. जगाची अश्रू पुसायची ताकद फक्त भगवंतात आहे. पण भगवंताला रडवायची ताकद प्रेमात आहे. देवाला रडवायची ताकद प्रेमात आहे. माय बाप प्रभू रामचंद्र वनवासाला चालले. अख्खी अयोध्या रडत होती, नवल नाही. अयोध्या रडत होती, नवल नाही. माय बाप त्याला सांगायचं रडू नका रे, मी 14 वर्षांनी कोहिन पण येणार आहे, रडू नका, रडू नका. सांत्वन करत होते. पण तेवढ्यात कौशल्या नावाची माता आली. ऐकायला दादा. आणि मग गळ्याला बी लागली आणि ओक्ष देऊन रडू लागली. तिच्या मुखातले उद्गार, अरे माझ्या श्रीरामा नको जाऊ रे बाळावना, मज येईल प्रेम पाना कवना पाजवू राघवा. बाळ माझा केविलवाणी कुठे पेशील रे बाळा पाणी, कसा कोपला कैवल्य धाने परतून ये रे माझ्या श्रीरामा. भावार्थ रामायण. तुम्ही रडू नका म्हणणारे विश्वाचा मालक प्रभू श्रीराम आईच्या गळ्याला बिलगुण ढसा 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 रडायला लागले. ताकद प्रेमाची आहे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे.
तू कर किती वटवट, आम्ही निबर घटची निबर घट. प्रेम सुख दे, प्रेम सुख ए प्रेमाविन नाही, प्रेमाविन नाही, प्रेमाविन नाही, प्रेमाविन नाही समाधान. ओ रामजी काय वाईट आहे? खरं सांगतो हे आबाच्या आवडीचे विषय आहेत. हे विषय आबाच्या आवडीचे आहेत. आबाला संगीत आवडायचं, आबाला गाणं आवडायचं, आबाला म्हणायला आवडायचं. एखाद्या वेळेला आबाला जर कीर्तन चाल म्हणायला नाही मिळाली का आबा तंतन करत होतो. असा इतका जवळ का आवाची माझी, आबा तंतन करायची. बाबा मी एवढं लांबून आलो, मला पिटी वाजर मिळाली नाही, फळावरची गंमती. मग मी लगेच सांगायचं कोणी असलं का बरोबर आबाला म्हणून द्या, चांगला म्हणणार आहे का असं. त्यांच्या आवडीच होत. चल कुठं राहिलं आपलं गेलो ते हा हा पत्र आहे ना. आणि पत्र लिहिलं आणि पत्र वाचत असताना भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं इथपर्यंत. आणि पत्र वाचत असताना डोळ्यातलं पाणी पत्रावर पडलं. ऐका रे दादा, डोळ्यातलं पाणी पत्रावर पडलं. दुधाने लिहिलेलं पत्र आहे. दुधाने लिहिलेली अक्षरं ज्यावेळेस पाण्याचे थेंब डोळ्यातले ते अश्रूची पडायला लागले, टप 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 अक्षर मोडायला लागले. अक्षर मोडणे ह्याचा अर्थ असा होतो, सुभद्रे तुझा मुलगा मी जिवंत करू शकत नाही. अर्जुनाला सांगितलं, अर्जुनाने देवा आपला रथ युद्धभूमीकडे घ्या. रथ त्या ठिकाणी नेला. अभिमन्यूने पाहिलं, भगवंताकडे पाहिल्याबरोबर किंकाळी मारली, मामा. भगवंत रथातून खाली उतरल्याने सांगितले, अरे अभिमन्यू शिराचा मुलगा आहे, एका वीराचा मुलगा आहे, जाताना रडत नसत्यात. देवा मरणाची भीती वाटत नाही देवा. नियम युद्धातले नियम हे तोडले. 17 लोकांनी एकत्र येऊन मला मारलं देवा. बदला घेण्यासाठी फक्त 3.5 तासाचं आयुष्य द्या देवा. यांचा बदला घ्यायचा देवा, मला 3.5 तासाचं आयुष्य द्या देवा. फक्त बदला घ्यायचा. अर्जुनाने विचार केला, मुलगा मागून मागून काय मागतोय, काय मागितलं मुलाने माझ्या. 3.5 तासाचं आयुष्य. मुलाने कसं काय बोलावं. भगवंताच्या हाताला धरलं आणि बाजूला आडमोरी नेलं. सांगितलं, देवा एखाद्या भक्तानं गाऊन भजन केलं असेल, मी झोपीत भजन केलं देवा. एखाद्या भक्तानं तुमचं नाचून गाऊन भजन केलं असेल देवा, माझ्या रोमा रोमातून भजन केलं देवा. अशी भक्ती केली देवा. माझा मुलगा काय मागतो देवा, 3.5 तासाचं आयुष्य देऊ शकत नाही का, नाही देऊ शकत का देवा. आणि आठवतं का देवा, 12 वर्षाचा वनवास, 1 वर्ष अज्ञातवासात आम्ही होतो देवा. शेवटचं 1 वर्ष माझं चालू होतं आमचं. आम्ही विराट नगरीमध्ये होतो देवा. आणि विराट नगरीमध्ये असताना 6 दिवस बाकी होते आमचा अज्ञातवास संपायला. आम्ही 5 पांडव त्या ठिकाणी विराट नगरीमध्ये आमची नावं बदलून वेषांतर करून आम्ही 5 भाऊ त्या ठिकाणी होतो. धर्मराजा कंक होते. कंक कंक म्हणजे मुनीम देवा. मी त्या ठिकाणी भ्रंगणाचं काम केलं. भीमदादा त्या ठिकाणी स्वयंपाकाला होते देवा. अर्जुन घोडे सांभाळला होता देवा. नकुल घोडे सांभाळायला आणि सहदेव गायी आणि वस्त्र सांभाळायला. आणि देवा तुमची बहीण सैरंदेवी ह्या नावानं होती. दासी द्रौपदी सैरंदेवी ह्या नावानं होती ती. द्रौपदीनं तिच्या माहेराहून द्रुपद राजानी दृष्टधुम्न नावाच्या भावानं तिला दिवाळीच्या सणाला ओवळीमध्ये एक चिठ्ठी टाकली होती. आणि त्या चिठ्ठीमध्ये 48,324 दास्या बरोबर दिल्या होत्या. अरे महाभारत नीट ऐकत जा रे दादा, फक्त सांगणारा पाहिजे ना, ऐकण्यात दर्दी असावी मग मजा येते. हा 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 48,324 दास्या द्रौपदीच्या सोन्याच्या पाटावर बसून भांडी घासत होत्या. तिला जी आई साहेब म्हणायची वेळ आली. वक्त किसी का गुलाम नहीं, गुन्ह्यावर वेळ येऊ शकते माय बाप. जिच्या घरी 48,324 दास्या अरे सोन्याच्या पाटावर बसून भांडी घासतात, तिला जी आई साहेब म्हणायची वेळ आली. माय बाप ऐका रे दादा, ऐका. गुन्ह्यावर वेळ कधी येईन बदल का सांगता येत नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये देवा अर्जुन भगवंताला सांगतोय, अवधान चांगलं दिलं तर कीर्तन पचनी पडत असतं. अवधान खंडित होऊन दिला का कोण कुला सांगतं. अर्जुन भगवंताला सांगून देतो भक्तीचा पाडा. देवा अशा परिस्थितीमध्ये जात्यावर बसून पाठची वेळ आहे.
त्या विराट पत्नीने सांगायचं हे सैरंग नवी, तिने म्हणायचं जी आई साहेब, अरे जात्यावर बस, 6 दिवस बाकी होते आणि जात्यावर बसली आणि भगवंताच्या नावाचे गोडवे हे येई गाता हे माया बाबा पंढरी माय बापा पंढरीच्या तुझा विना शिन वाटे शिन झाली काया येई गातो हे माय बापा पंढरीच्या धर्मराजा पळत आले तिच्या तोंडाला हात लावला या द्रौपदी ऐक अरे 6 दिवस बाकी आपल्याला आपण पांडव हे जर कळालं पुन्हा 12 वर्ष आणि पुन्हा 1 वर्ष अज्ञातवास देवा अशा परिस्थितीमध्ये आम्ही भोजन केलं आणि दोघांचा संवाद चालू आहे आणि मग भगवंत बोलके झाले अर्जुना अरे मी जर तुझा मुलगा जिवंत करू शकतो अरे 7व्या अवतारामध्ये माझा बाप दशरथ राजा मी जर आज तुझा मुलगा जिवंत करू शकतो ना अरे 7व्या अवतारामध्ये माझा बाप दशरथ राजा राम राम कहे अरे राम राम कहे प्रभू राम 6 वेळा राम राम पाय खोडून प्राण सोडला नसता म्हणजे एकदा का दोर तुटला रे तुटला पुन्हा जोडता येत नाही अभंगाचं पहिलं चरण
त्या पहिल्या चरणात मला सांगतात, अर्जुना जर तुझा मुलगा मी आज जिवंत करू शकतो तर 7 अवतारामध्ये माझा बाप दशरथ राजा मी जिवंत का केला नाही. म्हणजेच एकदा का दोर तुटला रे तुटला, तुटला आयुष्याचा दोरा, एर वावगाचे पसारा. मग बाकीचं मग कसं आहे, टाकोनी पळती रांडा पोरे अनावघे होते बाईल म्हणे खरं. म्हणतात ना, आहे का अनुभव? अजून नाही अनुभव झाले का? बाईमध्ये लवकर येत नसतात, वाईट माणसं जीवनातून लवकर जात नसतात. अरे चांगली माणसं जर जीवनात लवकर येत नाहीत तर साधू संत जीवनात कधी येतील मायबाप? एक वाक्य बोलून जाईल. अरे चांगली पत्नी जीवनात लवकर मिळत नाही, भाग्य लागत. आणि पत्नीला चांगला पती मिळायला भाग्य लागत. अरे पती पत्नी एकामेकाला चांगली मिळायचं भाग्य लागत मायबाप. अरे संत जीवनात याला किती भाग्य लागल. ज्याच्या जीवनामध्ये पत्नी चांगली आणि जिच्या जीवनामध्ये पती चांगला, झोपडीमध्ये स्वर्ग. काय बोललो मी? जिला नवरा चांगला मिळाला आणि ज्याला पत्नी चांगली मिळाली, ओळखून घ्यायचं झोपडी स्वर्ग आहे. आणि कधी बायकोच कर्कशा भेटली मग काय सांगायचं. आमचे मग आजारी मला म्हणले त्याशी बाळवण्याच्या कीर्तनात, पावसाळ्यात उन्हाळा बायको जर चांगली नाही मिळाली मायबा, पानकळ्यामध्ये सुद्धा उन्हाळा, बाईल कर्कशा, सुखच लागून देत नाही मायबाप. आणि जिच्या जीवनामध्ये पती नाही चांगला मिळाला, पुढचं ऐका ना, जसं पती पत्नी चांगले असल्यानंतर झोपडीमध्ये स्वर्ग आहे त्यांना. जर पती पत्नी एकामेकाच्या मना विरुद्ध मिळाली ना, बिल्डिंग मध्ये स्मशान आहे. लोक म्हणतात नाही 4-5 मजली बिल्डिंग आहे, आतमध्ये जाऊन बघा लय धिंगाणा आहे. काही खऱ्या गोष्टी नाही. लोक म्हणते हो बघा श्रीमंत माणसं आहेत, 4 मजले 5 मजले, आतमध्ये जाऊन बघा. अरे प्रेम, ज्या घरातली माणसं एकमेकावर प्रेम करतात, ऐका रे दादा, ज्या परिवारातली माणसं एकमेकावर प्रेम करतात, प्रेम ते घर नाही मग मंदिर आहे. ज्या घरातली माणसं एकमेकावर प्रेम करत नाही, मायबापाला सांभाळत नाहीत, तिथे बसलेल्यापैकी आता 9 जण असे आई वडिला सांभाळत नाहीत, बोटवर करण्यात टपाटपा नाव घेईन. इथे 9 जण आहेत आणि इथे बसलेले पैकी ह्या 3 जणी असे आहेत की सुनाला नीट बरं बघत नाहीत, बोटवर करा टापा. 3 जणी हातून सुद्धा बदलत्या युगामध्ये सुद्धा सुनाला त्रास देतात. 4 मागे एक आहे, तेच माय बाप. अरे ज्या परिवारातली माणसं एकमेकावर प्रेम करतात ते घर नाही, ते मंदिर आहे. पण ज्या घरातली माणसं एकमेकावर प्रेम करत नाही, ते घर नाही, ते स्मशान आहे. आपल्या हातात आहे घराचं मंदिर बनवायचं का स्मशान बनवायचं. सबसे ऊंची प्रेम सगाई, सबसे ऊंची प्रेम सगाई. प्रेम सगाई दुर्योधन को मेवा त्यागो, दुर्योधन को मेवा त्यागो, साग बिजुरी घर पाई सबसे ऊंची प्रेम
सोन्याचं शेवटचं चरण. चोखा मने फजित कोरा चोखा मने फजित कोरा चोखा मने फजित कोरा चोखा मने फजित कोरा सुख मन भजित खोरा सुख मन भजित खोरा सुख मन भजित खोरा मोजे मोजे मने मोजे मोजे मने मोजे मोजे मारे घर मोजे मोजे मने टाकून पळते अति होती अति होती अति होती बाट मोती होती मुलं वाटतं, अति मुलं वाटतं. होती मुलं वाटतं बाट सगळ्यांना. मोरे रे ना संजयजी महाराज टाळी वाजवा.
टाकून पळते राधा टाकून पळते राधा टाकून पळते राधा टाकून पळते श्री गुरु ज्ञानेश्वर झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून बोलता बोलता काय हुकचूक झाली असेल. आज वैकुंठवासी रामाबा गरड यांचं प्रथम पुण्यस्मरण या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र जमलो. त्यांच्यावर प्रेम करणारी सगळी तालुक्यातली पंचक्रोशीतील सगळी मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहून वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलात. ही बी मंडळी या ठिकाणी लांबून आली. ही माणसं मोठी का होतात माहिती आहे का? हो, मी बोलून गेलो. आमचे रविदास साहेबा कोपरगावून इथं वेळेत आले. संजयजी महाराज भोकरदन या ठिकाणी आपल्या अगोदर या ठिकाणी अर्धा तास. हो, जो वेळेचं बंधन सांभाळतो तोच आयुष्यात मोठा होतो. माय बाप, थोडं वेळेचं बंधन असावं. हो, म्हणून मी थोडा वेळेमध्ये बांधील घेतलाय. फक्त 5 मिनिटं पुढे गेले माझ्याकडून. पुन्हा कधी गाठ पडली तर 5 मिनिटं कमी करेन. आज या ठिकाणी सर्व आले. आज आपला प्रथम पुण्यस्मरणाचा दिवस आहे. असा पाहिजे आजचा दिवस हा आनंदाचा नसून दुःखाचा दिवस आहे. आबाची आठवण म्हणून या ठिकाणी आपण गोड असं या ठिकाणी सर्वजण मिळून या ठिकाणी 1 तासाचं नामचिंतन केलं. या ठिकाणी श्री हरी हरिभक्तपरायण आजीनाथजी महाराज जांभरे महाराज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. या ठिकाणी समोर बसलेल्यापैकी कोणी ज्ञात अज्ञात हरिभक्त, कोणी रामानाचार्य, कोणी भागवताचार्य, कोणी गायनाचार्य, सगळी भजनातली, राजकीय क्षेत्रातली, पारमार्थिक क्षेत्रातली, वैद्यकीय क्षेत्रातली, शैक्षणिक क्षेत्रातली, समाज क्षेत्रातली सगळी मंडळी या ठिकाणी आबावर गरज परिवारावर प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमात तुम्ही हजेरी लावली. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर असतं, बोलणं थांबवणं गरजेचं असतं. विठ्ठल जय जय करा क्षमा करा महाराज ऐका, श्रद्धांजली अन्न कोण बोलणार आहे का? हा सर, या ठिकाणी या. श्रद्धांजलीवर 1-2 श्रद्धांजली होतील आणि ती बोलणं झाल्याच्या नंतर पुन्हा हरिभक्तपरायण आपल्या रविदास साहेबा प्रसादान घेतील आणि प्रसादान झाले की आपल्या कार्यक्रमाची सांगत. फुलं तर टाकायची नाही, आपलं होऊ द्या ना. हा हा, झाल्यानंतर फुलं जागेवर टाकायची का हिटवून टाकायची जागेवर का? मग एकदा जय घोष होईल आणि फुलं टाकून द्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री पंढरीनाथ भगवान विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय हा विठ्ठल जय. हा बोलिले कोणी वेडे झाले का? झाले. तुकाराम 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 तुकाराम. टाळकर म्हणजे जा फक्त 2 मिनिटं. आज या ठिकाणी आमचे बंधू रामदास आबा गरड यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज या ठिकाणी हरिभक्त पारायण वैजनाथ महाराज जगदाळे यांनी त्यांच्या सुश्राव्य भाषेतून जे आपणाला उद्बोधन केलं आणि त्यांच्याबरोबर आलेले जे टाळकरी असतील, गायनाचार्य असतील, या सर्वांचं प्रथमतः मी स्वागत करतो आणि त्याचबरोबर हार्दिक आभारी मानतो. त्याचबरोबर या ठिकाणी आज आबावर प्रेम करणारी मंडळी तालुक्यातून, तालुक्याच्या बाहेरून उपस्थित राहिलेले आहेत. रात्रीसुद्धा आता महाराजांनी आबाच्या विषयी थोडकं सांगितलंच होतं की आबाला काय आवडायचं,
तर आबाला गायन आवडायचं. आणि म्हणून आज सुद्धा आम्ही आबाच्या स्मरणार्थ रात्री गायनाचा कार्यक्रम केला. लोंढे महाराज होते आंबेजळगावचे, आणि हे आत्ताचे पेटी मास्तर जगदीप महाराज आणि व्यंकटेश महाराज, अशी 4-5 मंडळी. निंबाळकर सर होते आमचे, प्रवरनगरहून आले ते सुद्धा. रात्री जागर झाला. आणि आत्ता सुद्धा महाराजांच्या कृपेने महाराजांचा आणि आबाचा एवढा संबंध होता की त्यांचे ते घरगुतीच संबंध होते, आबाचे मित्रच होते. आणि त्यामुळं महाराजांनी सांगितलं होतं की मी सांगेल त्या पद्धतीने आपण नियोजन करू. आणि म्हणून महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही हे गायक मंडळी सुद्धा आम्ही या ठिकाणी उपस्थित केली. ते या ठिकाणी आले, त्यांच्या मधुर वाणीतून आपल्याला सुसावी असं गायन त्यांनी ऐकवलं, महाराजांनी उद्बोधन केलं. त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांचे शतशः ऋण व्यक्त करतो. आणि या ठिकाणी आमच्या तालुक्यातील प्रतिष्ठित मंडळी, आबाव प्रेम करणारे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. तरी 1-2-3 जास्तीत जास्त मी त्यांना 1-2 मिनिटात श्रद्धांजली शब्द अर्पण करण्याची विनंती करतो. तर प्रथमतः बाळासाहेब दादा साळुंखे. आमचे स्नेही रामदासाबा गरड यांचं आज प्रथम पुण्यस्मरण. बरोबर 1 वर्षापूर्वी आबा आपल्यातून निघून गेलेले आहेत. आणि त्या प्रथम वर्षश्राद्धानिमित्त ज्यांनी आत्ताच आपल्याला आपल्या उगवत्या वाणीनं कीर्तनरूपी सेवा या ठिकाणी समर्पित केली, असे हबप वैजनाथ महाराज जगदाळे आणि आबांवरती गरड कुटुंबियावरती प्रेम करणारे आपण सर्वच जण, नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतील, सर्वच. आबांबद्दल महाराजांनी सगळं सांगितलेले, संपूर्ण जीवनपटच थोडक्यात आबांचा उलगडून दाखवलेला आहे महाराजांनी. अतिशय कष्टकरी आणि अध्यात्माची आवड असणारं हे व्यक्तिमत्व त्यांनी आयुष्यात अतिशय कष्टातून हे विश्व निर्माण केलं. प्रत्येकाशीच आपुलकीने वागणारं व्यक्तिमत्व, अतिशय धाडसी स्वभाव, आपल्या तत्वाशी कधीही तडजोड केलेली नाही, असं व्यक्तिमत्व वर्षभरापूर्वी आपल्यातून निघून गेलेलं आहे. आबाच्या जाण्यानं पूर्ण वर्ष कुटुंबाचा असा एकही दिवस गेला नसेल आणि मित्रपरिवाराचाही असा एकही दिवस गेला नसेल की ज्यांना आबाची आठवण झाली नाही. परंतु शेवटी म्हणतात नियती आहे, आणि त्याप्रमाणे आबा वर्षभरापूर्वी आपल्यातून निघून गेले. आजही गरड कुटुंबीय असेल, नातेवाईक असतील, मित्रपरिवार असेल, दुःखात आहेत. ती सावरण्याची शक्ती, बुद्धी ही परमेश्वराने सर्वांना द्यावी. मृतास चिरशांती लाभावी वर्षभरानंतरही, अशी मी माझ्या वतीनं, माझ्या साळुंके परिवाराच्या वतीनं, अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या वतीनं भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो आणि थांबतो. यानंतर तालुक्याचे आधारस्तंभ प्रवीणदादा घुले पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण करावी. आणि त्यानंतर नामदेव देवाराव, कर्जत तालुक्याचे प्रथम नगराध्यक्ष, माजी नगराध्यक्ष नामदेव देवाराव हे श्रद्धांजली अर्पण करतील. आमचे स्नेही आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये सातत्यानं मला अतिशय मार्गदर्शन करणारे रामदास आबा या ठिकाणी गेल्या वर्षी आपल्यातून निघून गेले. आणि त्यानंतर सर्व गरड परिवार, आम्ही सर्व नातेवाईक असतील, सर्व मित्रपरिवार असेल, सगळ्यांनाच या अतिशय सातत्यानं माणसामध्ये मिसळणारं हे व्यक्तिमत्व, अतिशय चांगल्या विचारानं चांगलं मार्गदर्शन सगळ्याला करणं,
आणि एक अतिशय सात्विक भाव असणारं हे व्यक्तिमत्व आणि अध्यात्माशी आणि वारकरी संप्रदायाशी अतिशय निष्ठा असणारं हे व्यक्तिमत्व. आणि मग ते आपल्यातून गेल्यानंतर जसं आता सरांनी सांगितलं रात्रीसुद्धा त्याच पद्धतीनं आबांना जसं अपेक्षित आहे त्या पद्धतीचं आज या ठिकाणी श्राद्धाच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी हे विधिवत आणि बाकीचे कार्यक्रम वारकरी संप्रदायाला धरून आपण केले. आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी रविदास महाराज यांचं कीर्तन या ठिकाणी मला थोडंसं महाराज यायला उशीर झाला कारण गोदड महाराजांच्या मंदिरामध्ये कार्यक्रम असल्या कारणानं या ठिकाणी आबांचं हे या ठिकाणी वर्षश्राद्ध होत असतानाच चांगले विचार, चांगली शेती, कुटुंब असेल आणि आपले सर्व कुटुंबीय असतील म्हणजे मळ्यातले सगळेजण असतील हे सगळे एकत्र कसे राहिले पाहिजेत. एका घरातली माणसं या ठिकाणी वेगवेगळ्या दिशेनं वेगळ्या विचारानं जाऊ नये आणि मग सगळ्याला आपुलकीनं ओलाव्यानं या ठिकाणी बांधण्याचं काम, एकत्र ठेवण्याचं काम आबांनी सातत्यानं केलं. ते करत असताना आपल्या गावामध्ये सुद्धा गावातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये समाजकारणामध्ये समाजाला घडवण्यामध्ये आबांचं अतिशय मोठं योगदान या गावामध्ये या परिसरामध्ये राहिलेलं आहे आणि म्हणून त्यांची उणीव तर सातत्यानं लाभणारच. त्यांनी ते आपल्यातून गेल्यानंतर जे दुःख खऱ्या अर्थानं सगळ्यांना झालेलं आहे त्या दुःखातून सावरण्यापेक्षा त्यांनी जो विचार दिला, एक जे चांगलं आदर्श काम आबांनी या निमित्तानं केलं त्या प्रत्येक कामाला पुढे नेण्याचं काम आपण सर्वांनी करायचं. ते आम्ही सर्वजण मिळून निश्चितच करू. तो विचार पुढे नेण्याचं काम या निमित्तानं करू. मी आपणा सर्व उपस्थितांच्या वतीनं श्री संत श्रेष्ठ सद्गुरू गोदड महाराज पायी पालखी सोहळ्याच्या वतीनं, श्री संत सद्गुरू गोदड महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीनं आणि श्री संत सद्गुरू गोदड महाराज अधिकृत अन्नछत्राच्या वतीनं आबांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पित करतो आणि थांबतो. यानंतर नामदेव देवराव राऊत आणि शेवटी आबाचे परमस्नेही गुरुवर्य हबप जांभरे महाराज हे शेवटी आबांना श्रद्धांजली अर्पण करते. रामदासाबांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहेत. खऱ्या अर्थानं वैजनाथ महाराज जगदाळे यांचं कीर्तन या ठिकाणी झालं आहे. ज्या पद्धतीनं आबांचे ते मित्र होते, एकाच क्षेत्रात काम करत होते. महाराजांकडे बघितल्यावर 6 फूट उंची, तितकंच भारदस्त आवाज, तितकीच गोड वाणी ज्या पद्धतीने आबांची होती. माझे आणि आबांचे BM अण्णा यादव यांच्या माध्यमातून संबंध आले. अनेक वेळा कर्जतला वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं आल्यानंतर आबांची माझी BM यादव यांची नेहमीच भेटगाठ आणि चर्चा व्हायची. खऱ्या अर्थानं शेतीशी, गावाशी, नातेवाईकांशी, कुटुंबाशी एक प्रामाणिक असणारी व्यक्ती आणि अध्यात्मामध्ये नव्हे तर गावाच्या सर्वच वेगवेगळ्या कामामध्ये अग्रेसर असणारे आबा मामा सर्वांना सोडून निघून जाऊन 1 वर्ष झालं. खऱ्या अर्थानं सुमनताई असतील, सचिनराव असतील, संदीपजी असतील, दीपकराव असतील, विठ्ठल गरड असतील, दिलीप गरड असतील, कालिदासजी गरड असतील, त्याच पद्धतीने दत्ताभाऊ गरड असतील, विलास गरड असतील, सुनील आसन, त्याच पद्धतीनं गोरखजी असतील. या सर्व परिवाराने अतिशय माझ्या माहितीप्रमाणे ज्या पद्धतीने महाराजांनी सांगितलं त्या पद्धतीने या ठिकाणी जे गायक असतील, वादक असतील, सर्व भजनी मंडळी असतील, आबांना अपेक्षित असं या पद्धतीने आजचं कार्यक्रमाचं नियोजन केलं. माझ्या वतीनं, राऊत परिवाराच्या वतीनं, कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहितदादा पवार यांच्या वतीनं आबांना भावपूर्ण अशी आदरांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. श्रद्धांजलीला टाळ्या वाजवायच्या नसत्या, 2दा वाजविल्या. गुरुवर्य हबप जांभरे महाराज. वैकुंठवासी रामदास भाऊसाहेब गरड, थोडक्यामध्ये त्यांना आबा या नावाने जास्त संबोधित करत असत. सज्जन हो, मृत्यू एक महान समस्या आहे. मानवी जीवनातली जर महान समस्या कोणती असेल
तर मृत्यू आहे आणि त्याच्यावर आजपर्यंत कुणालाही पर्याय सापडलेला नाही. साधं एखाद्याला मर म्हटलं तरी सहन होत नाही. मर हा बोलू न सहाती, मर हा शब्द सुद्धा कुणी सहन करत नाही. कारण इतका मृत्यूबद्दल तिरस्कार मानवाच्या जीवनामध्ये भरलेला आहे की मृत्यू हा नकोच असं वाटतं. परंतु सज्जनो, मृत्यूचं दुसरं स्वरूप जर आपण पाहिलं, एका अंगाने मृत्यू हा आपण दुःखरूप मानतो, पण दुसऱ्या अंगाने जर पाहिलं तर मृत्यू हा एक मरणमुक्ती सोहळा आहे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, एकदाच मनुष्य देह आहे. अनेक जन्मातलं दुःख संपवण्याचं ज्या देहामध्ये सामर्थ्य आहे त्याला मनुष्य देह असं म्हणतात. आणि इथून पुढचा जो आपला प्रवास आहे तो मोक्षाकडे आहे. असं कोणी म्हणायचं नाही की त्या आत्म्याला शांती लाभो, तो आत्मा सुखी राहू. नाही 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 नाही, मनुष्य देह झाल्यानंतर तो आत्मा हा मोक्ष पदावरच जाणार आहे, याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. आणि त्याच्यामुळं दुःख हा शब्द मृत्यूच्या दृष्टीने फार घातक आहे. दुःख असं म्हटलंच नाही पाहिजे, कारण आजचा हा एक स्मरण दिन आहे. स्मरण दिन म्हणजे आपण त्याला पुण्यस्मरण असं म्हणतो. एक आठवण, प्रत्येक वर्षातून एक वेळा आपल्या पितरांची आठवण करण्याचा जो ठरलेला दिवस आहे त्याप्रमाणे त्याला आपण वर्ष श्राद्ध म्हणतो, कुणी पुण्यस्मरण म्हणतं. प्रथम, द्वितीय, तृतीय काय असेल त्याप्रमाणे. तर आबा वैकुंठवासी झालेले आहेत, ते मोक्षपदाला प्राप्त झालेले आहेत. परंतु दुःख आम्हाला आमच्या का गोष्टीचं आहे की गेली 45 वर्ष आम्ही ज्या वेळेला 1980 पासून सप्ताह अभियान सुरू केलं त्यावेळेला माझ्याबरोबर 20 साथीदार होते. विनामूल्य सेवा, काहीही अपेक्षा न करता 65 गावामध्ये सप्ताह सुरू केले. त्यामध्ये आबांचा अग्रभाग होता. आणि या लोणी या ग्रामामध्ये पहिला सप्ताह सुरू करणारे वैकुंठवासी माझे मित्र भास्करांना गरड, आणि आतापर्यंत या सप्ताहाला टिकून धरणारे, धर्मप्रसाराचं काम करणारे आमच्या या सगळ्या गरड वस्तीवरील सर्व गरड परिवार. त्याच्यामध्ये प्रामुख्याने विलासांना, आमचे दत्तूभाऊ, आपलं दत्तूनाना, आज ही 2 माणसं प्रामुख्याने आजही या परमार्थी क्षेत्रामध्ये नेहमी त्याला उद्बोधक अशा प्रकारचं सहकार्य करत असतात, प्रोत्साहन देत असतात. दिंड्या म्हणा, अन्नदान या सर्व क्षेत्रामध्ये आज या गरड मळ्यातील, गरड वस्तीवरील सगळ्यांचा फार मोठा वाटा आहे. आणि त्या दृष्टीने आबाची तेवढीच खंत आहे. आबा गेले पण काही आठवणी ठेवून गेले. जीवनामध्ये आमचं सप्ताहाचं अभियान पूर्ण झालं. 65 सप्ते सुरू केले आणि विनामूल्य केले, 1 रुपया न घेता. त्या दृष्टीने आबांना खरी ही श्रद्धांजली आहे की त्यांनी जो आतापर्यंत निस्वार्थ निष्कामतेने जो परमार्थ केला त्या परमार्थाचं फल बनून त्यांना मोक्षपद प्राप्त झालेलं आहे. आपणा सर्वांच्या साक्षीने ईश्वरचरणी प्रार्थना की असंच या गरीब परिवारामध्ये पुन्हा उत्तर त्यांचे विचार हे परमार्थाकडे वळावेत आणि परमार्थ हा फार मोठा व्हावा, विस्तीर्ण व्हावा, तो विश्वव्यापक व्हावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण. शेवटी आमचे गरड परिवाराचे जावई हबप पोटे महाराज यांनी 2 मिनटं आबांना श्रद्धांजली आपण. देहाच्या गावा आलिया जन्ममृत्यूच्या सोहळ्या, ना म्हणून धनंजया जया परी. वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण रामदास भाऊसाहेब गरड आबा यांचं प्रथम पुण्यस्मरण, त्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यांची कीर्तनरूपी सेवा झाली अशी असणारी भागवताचार्य वारकरी संप्रदायाचं भूषण, या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण वैजनाथ महाराज जगदाळे, त्याच पद्धतीनं ज्ञानोबा तुकोबा अष्टादश संतांच्या अक्षराची काया वाचा म्हणून सेवा करणारी, वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासणारी, या कार्यक्रमाकरता विशेष उपस्थिती असणारे सर्व श्री हरिभक्तीपरायण महाराज मंडळी, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, आपण या ठिकाणी आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली. आबांचं जीवन माझ्या अगोदर सर्व वक्त्यांनी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आबा ही वारकरी जीवन जगणारे होते. काय पुण्याच्या SP कॉलेजचे प्रिन्सिपल वैकुंठवासी मामासाहेब दांडेकर म्हणायचे, असे आमचे वैकुंठवासी गुलेभाऊ म्हणायचे, जीवनामध्ये संसारामध्ये जी माणसं चांगली जगतात, चांगली राहतात, चांगलं वागतात
अशी माणसं ज्यावेळेस ही लोकांची यात्रा सोडून जातात त्यावेळेस ते कुठे जात असतात, त्याच्याकरता आमचे गुलीबाबा एकच ओवी सांगायचे, मने वाचा करणी जयाचे भजने देवाचे वाहनी, ते शरीर जाते क्षणी देवाची झाले. निश्चित आबा भगवान परमात्म्यामध्ये गेले यात कुठलीही शंका नाही. अशा आबांना मी माझ्या वारकरी शिक्षण संस्था आनंद देवाची व शिक्षण संस्थेच्या त्यांनी भावपूर्ण आदरांजली वाहतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.